बार्शी तालुक्यामधील वैरागमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न, कोयता घेऊन केली दुकानांची तोडफोड। 4 साथीदारांचा दुकानाची तोडफोड करत एकाला मारहाण। जुन्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडे तक्रार केल्याने तोडफोड। परिसरामध्ये झुंजीवरील जुगारावर पोलिसांकडून छापा, 5 जणांना अटक। कारवाईमध्ये 3,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन लोकांकडून हजारो डॉलर्स उकळल्याचं समोर। टॅक्स चोरीचा गंडा घालत केली जायची अमेरिकन लोकांची लूट। उल्हासनगरमध्ये जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई। सांगलीमध्ये दारू पिताना झालेल्या वादामधून मित्राची चाकूने निर्घृण हत्या। चाकू घटनास्थळी टाकून आरोपी पसार। स्थानिक गुन्हे शाखेची पथकं आरोपीच्या शोधात। अकोल्यामधील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। 22 ऑक्टोबरला जुन्या शहर भागामध्ये अक्षय नागलकरची करण्यात आली होती हत्या। नवी मुंबईच्या तळोजामध्ये विवाहितेची आत्महत्या। सासरकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून केली आत्महत्या। आत्महत्या प्रकरणी 3घांना पोलिसांनी केलं अटक। अकोल्याच्या उमरी भागामध्ये सैनिकाच्या घरी चोरी। सैनिकाच्या घरातून 4.5 लाखांचा ऐवज जप्त। पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू। सैनिकाचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना झाली चोरी। बुलढाण्यामध्ये वसतिगृह अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण। विद्यार्थिनीने आपली अनामत रक्कम परत मागितल्यामुळे अधीक्षकाकडून मारहाण। अधीक्षक महिलेवर गुन्हा दाखल। बीडमधील कवड गावामधील घरावर 6 दरोडेखोरांचा दरोडा। चाकूचा धाक दाखवत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास। पोलिसांकडून अज्ञातांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल।